जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पुणे ग्रामीणचं ग्राउंडचं कटअप लागलेला आहे. तर किती मार्काला लागले आणि लेखीसाठी किती मार्काला क्वालिफाय झालेले आहे, संपूर्ण कॅटेगरी वाईज आपण इथं बघणार आहे. महिला, पुरुष, खेळाडू वगैरे, होमगार्ड सर्वांचं कटअप आपण बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि बाकीच्या जिल्ह्यांचे जे बघत असतील त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुमचं सुद्धा जिल्ह्याचा कटअप या व्हिडिओवर आपण एक अंदाज घेऊ शकतो, या कटअपवर एक अंदाज घेऊ शकतो. आणि मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये ज्या मुलांना कमी मार्क येत असतील त्यांनी सुद्धा हा कटअप बघा की नक्की किती मार्काला तिथे कटअप लागलेला आहे, किती जागा होत्या आणि तुमचा काय तिथं अंदाज येऊ शकतो तुम्हाला सुद्धा की तुम्हाला किती मार्क आहेत. म्हणजे या व्हिडिओमधून, या कटअपमधून एक तुम्हाला पॉझिटिव्ह काहीतरी घेऊन जायचं आहे आणि नक्कीच ते तुम्हाला इथून भेटेल. तर बघू आपण नक्कीच पुणे ग्रामीणचा जे कटअप आहे किती मार्काचा लागलेला आहे. तर बघा, पहिली कॅटेगरी आहे SC कॅटेगरीचं पुरुषांचं जे कटअप आहे ते 32 मार्काला लागलेलं आहे आणि महिलांचं 25 मार्काला आहे. बाकी जागा नाही आहेत की होमगार्ड, पोलीस पाल्य, एक्स सर्व्हिसमॅन यांना SC मध्ये जागा नाही आहेत. तर त्यानंतर पुढची कास्ट आहे ST कॅटेगरीमध्ये पुरुषांचं कटअप जे आहे ते 28 मार्काला आहे आणि महिलांचं 26 मार्काला लागलेलं आहे. इथं सुद्धा महिला आणि पुरुष दोघांसाठी जागा होत्या. तर पुढची कॅटेगरी आहे DTA या कास्टसाठी पुरुषांचं जे कटअप आहे ते आहे 35 मार्कावर लागलेलं आहे, तर इथे महिलांना जागा नाही आहेत. तर पुढचं बघा, NTB जी कॅटेगरी आहे त्यांचं कटअप पुरुषांचं 32 मार्काला तर महिलांचं 28 मार्काला या पद्धतीनं लागलेलं आहे. पुढची कॅटेगरी NTC काय कॅटेगरीचं जे कटअप आहे पुरुषांचं आहे 34 मार्कांचं आणि महिलांचं आहे 28 मार्काचं. तर पुढची कॅटेगरी बघा, NTD जे कटअप आहे ते आहे 32 मार्काला पुरुषाचं कटअप लागलेलं आहे, इथे महिलांना जागा नाही आहेत. तर त्यानंतर SBCचं सुद्धा पुरुषांना जागा आहे तिथं आणि पुरुषांचं SBC पुरुषांचं कटअप 32 मार्काला लागलेलं आहे. पुढची कॅटेगरी बघा, पुढची कॅटेगरी आपण बघणार आहे ते आहे ओबीसी कॅटेगरीचं पुरुषांचं जे मेरिट आहे ते 25 मार्काला लागलेलं आहे आणि महिलांचं मेरिट 26 मार्काला लागलेलं आहे. म्हणजेच ओबीसीचं मेरिट ही पुरुषापेक्षा महिलांचं 1 मार्काने जास्त लागलेलं आहे. त्यानंतर बघा, खेळाडूचं जे ओबीसी मध्ये खेळाडूचं जे मेरिट आहे ते आहे 28 मार्काचं आणि प्रोजेक्ट इफेक्टेडचं जे मेरिट आहे ते आहे 30 मार्काचं आणि इथं होमगार्डला जागा आहेत त्यांचं मेरिट आहे, ओबीसी होमगार्ड यांचं मेरिट आहे 27 मार्काचं. तर पुढची कॅटेगरी आहे SEBC मधलं जे मेरिट आहे पुरुषांचं 26 मार्काला तर महिलांचं 25 मार्काला या पद्धतीने लागलेलं आहे. आता इथं महिला आणि पुरुष दोघांसाठी जागा आहेत. तर पुढची कॅटेगरी आपण बघणार आहे ती आहे EWS साठी जे मेरिट आहे ते आहे 26 मार्कांचं पुरुषाचं लागलेलं आहे तर महिलांचं मेरिट 31 मार्काचं लागलेलं आहे. म्हणजेच पुरुषापेक्षा महिलांचं मेरिट जास्त लागलेलं आहे EWS या कॅटेगरीचं. आता बघू आपण ओपनचं मेरिट किती आले. तर बघा, ओपन पुरुषांचं जे मेरिट आहे ते लागलेलं आहे 39 मार्काला आणि महिलांचं आहे ते आहे 37 मार्काला ओपन कॅटेगरीचा मेरिट लागलेला आहे. तर त्यानंतर बघा, खेळाडूंचं जे ओपनचं आहे ते लागलेलं आहे 30 मार्काला. त्यानंतर प्रोजेक्ट इफेक्टेडचं जे मेरिट आहे ते आहे 32 मार्काचं ओपनचं. पुढचं आहे एक्स सर्व्हिसमॅनचं जे मेरिट आहे, एक्स सर्व्हिसमॅनचं मेरिट ओपनमध्ये लागलेलं आहे 26 मार्काचं. आता पुढे आहे ओपन होमगार्डचं मेरिट ते लागलेलं आहे 32 मार्काचं. अशा पद्धतीनं पुणे ग्रामीणचं मेरिट लागलेलं आहे. तर मग पुणे ग्रामीणला किती जागा होत्या एवढे मेरिट लागण्यासाठी तर ते सुद्धा आपण बघणार आहे. तर बघा, इथे जागा होत्या 69 इतक्या जागा पुण्याला होत्या. तर 69 जागेसाठी
मेरिट जे आहे मित्रांनो खूप कमी पद्धतीनं लागलेलं आहे. जर आपण जर विचार केला असता की 69 मार्काला एवढं मेरिट जाईल, तर नक्कीच हे आपल्याला वाटलं नसतं की एवढं मेरिट जाईल. तर तुम्ही बघू शकता ह्या भरतीमध्ये की मेरिट कोण्या जिल्ह्याचं हाय जाईल आणि कुणाचं कमी जाईल हे सांगता सुद्धा येणार नाही. कारण बघा, कमी जागा आहेत तर मेरिट खूप हाय जाईल असं वाटलं होतं की कमी जागा आहेत, मेरिट खूप टफ लेवल जाईल. पण मेरिट एवढं काही टफ गेलेलं नाही. तर बघा तुम्ही, भरपूर मुलींचं जे महिलांचं मेरिट आहे 25 मार्क 26 मार्कला लागलेलं आहे. फक्त ओपन आणि EWS वगळता बाकीचं 25-26 मार्कामध्ये जास्तीत जास्त 28च्या पुढे मेरिट गेलेलं नाही महिलांचं. आणि पुरुषांचं पण 30-32-34, जास्तीत जास्त 34 मार्कापर्यंत 35 मार्काचं आहे बघा. DTAचं 35 मार्काच्या पुढे कुणाचंच मेरिट नाही ओपन वगळता. आता ओपन सुद्धा 39 मार्काचं लागलेलं आहे. म्हणजे मेरिट हे बऱ्यापैकी लागलेलं आहे. म्हणजेच एवढ्या कमी मार्कासाठी टफ जाईल आपल्याला असं वाटतं, परंतु इथे एवढे काही टफ गेलेले नाही. आता याचा एक बाकी जिल्ह्यांचं म्हटलं तर तुम्हाला जर 25 मार्क असतील महिलांसाठी, तर बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते की ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी सुद्धा तयारी करा. आता ज्या महिला आता हे 25 मार्काच्या आहेत, तर तिथं फॉर्मची संख्या कमी असेल किंवा मुलींनी कमी मार्क घेतले असतील, तर असं कंडिशन होऊ शकतं की आपल्याला मार्क कमी पडलेत म्हणून आपण निष्काळजीपणा करतो. पण शेवटी जर कमी मार्क पडून आपण लेखीला क्वालिफाय होऊ आणि त्यावेळेस आपली लेखी जर चांगली नसेल, तर मग खूप पश्चाताप होतो. त्याच्यासाठी ज्यांनी 25+ असतील किंवा 25 मार्क असतील, तर तुम्ही अभ्यासाची तयारी ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप करायची गरज पडणार नाही. आणि मुलांनी सुद्धा 30-32-34चे मार्क असतील तरी सुद्धा अभ्यासाची तयारी ठेवा. कमी मार्क आलेत म्हणून निराश होऊ नका. कधी कुठलं मेरिट किती जाऊ शकतं सांगता येणार नाही. तशा मुंबईला जागा सुद्धा चांगल्या वाढल्यात. बाकी पुण्याची सुद्धा तुम्ही चांगली तयारीत राहा. तुमचं ग्राउंड झाल्याबरोबर जेवढे मार्क येतील त्या बघून तुम्ही अभ्यासाची तयारी चालू ठेवा. बाकी जिल्ह्याचे सुद्धा मुंबई पुणे वगळता बाकी जेवढे जिल्ह्याचे आता ग्राउंड झालेले आहेत, ज्यांची आता ग्राउंड होऊन परीक्षेसाठी ज्यांनी अभ्यासाची तयारी करत नाहीयेत की कमी मार्क आलेत म्हणून, त्यांनी अभ्यासाची तयारी ठेवा. तर या व्हिडिओमधून किंवा या कटऑफमधून एक चांगलं पॉझिटिव्ह घेणं म्हणजे जेवढे मार्क आलेले आहेत त्याला तुम्ही धरून तुम्ही अभ्यासाची तयारी ठेवा. असं नका करू की ज्यावेळेस आपली लढाई संपत नाही त्याच्या अगोदरच हार मानू नका. आणि आपल्याला वेळ आहे आणि आपलं मेरिट लागलं नाही, शेवटपर्यंत आपल्याला ठाम राहायचं आहे. आणि बाजी कुठं, कसं आणि कधी पलटेल हे सांगता येणार नाही. सर्वांना ऑल द बेस्ट. जे एवढे क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी चांगला पेपर द्या. सर्वांना ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.